शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. तर 2025मध्ये 26 तारखेला हरतालिकेचं व्रत आलेलं आहे. सगळ्या व्रतामध्ये सर्वात श्रेष्ठ असं व्रत हरतालिका व्रत मानलं जातं. तर हे व्रत कोणी करावं, त्याचे नियम काय आहेत, ते कसं करावं, या व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगते. तर कुमारिकासुद्धा हे व्रत करतात चांगला वर मिळण्यासाठी, आणि सौभाग्यवती महिला आहेत ते अखंड सौभाग्य लाभो याच्यासाठी हे व्रत करतात. तर याचे काही नियम आहेत. ह्या व्रताला तिखट मीठ खाल्लं जात नाही. तुम्ही फळं, ज्यूस, दूध घेऊ शकता, पण शाबू वरवी हे पदार्थ चालत नाहीत ह्या व्रताला. काही ठिकाणी निर्जला व्रत पण केलं जातं, पण तुम्हाला जर तसं जमत नसेल तर तुम्ही फ्रूट्सचं ज्यूस घेऊ शकता. आणि अगदी सोप्या पद्धतीने घरामध्ये जे काही साहित्य आहे त्याच्यामध्ये आपण ही अशी पूजा करू शकतो. आता काही भागामध्ये मंदिरामध्ये जाऊन पण पूजा केली जाते. तुम्हाला तसं जमत असेल तर तसंही करू शकता. तर केरळमध्ये अशी काही मंदिरामध्ये पूजा वगैरे करत नाहीत. मग आम्ही घरामध्येच अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करून घेतो. आपल्याकडे जे काही साहित्य अवेलेबल आहे. आता ह्याला जास्त काही साहित्य नाही लागत, जे आपल्याला घरामध्येच भेटून जातं तेच साहित्य आहे. तर त्या साहित्यामध्ये कशी पूजा करायची बघूया. अगोदर तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आणि छोटीशी रांगोळी काढून घ्यायची. पाटाखाली पण स्वस्तिक काढून घ्यायचं, त्याच्यावरती पाट ठेवून द्यायचा. पाटावरती कापड अंथरून घ्यायचं. अगोदर अग्निदेवांची पूजा करायची. अग्निदेवांच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करून घ्यायची. अग्निदेवांना हळदी, कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करून घ्यायच्या. नमस्कार करायचा. शुभंकरोतु म्हणलं तरी चालतं, किंवा असा नमस्कार करून जरी सुरुवात केली तरी. अग्निदेवांना नमस्कार करून झाला की गणपती बाप्पांना पहिलं स्थान असतं आपल्या पूजेमध्ये. तर गणपती बाप्पा म्हणून मी सुपारी मांडते. तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती पण मांडू शकता. तर मी अगोदर पाण्याने आणि नंतर कच्च्या दुधाने असा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणत अभिषेक घालून घेतला. आणि नंतर खाऊची 2 पानं घेतली होती, त्याच्यावरती अक्षदा, हळदी कुंकू वाहून घेतलं होतं. त्याच्यावरती गणपती बाप्पांना स्थान दिलं आणि गणपती बाप्पांना नंतर हळदी कुंकू, फूल, लाल फूल असेल तर फूल अर्पण करायचं. आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य खाली पाण्याने चौकोन काढून त्याच्यावरती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घेतला. कापसाचं वस्त्र केलेलं होतं तेही अर्पण केलं गणपती बाप्पांना. गणपती बाप्पांचं स्थान झालं की लगेच वाळू स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून पाणी नितळ ठेवलं होतं. आणि नंतर मग अशी शिवाची पिंड काढून घ्यायची. आणि 2 आता तुमच्याकडे जर मूर्ती असतील सखी पार्वतीच्या तर त्याही ठेवल्या तरी चालतात. आता माझ्याकडे मूर्ती नाहीत, त्यामुळं मी वाळूपासूनच असं सखी पार्वती काढून घेतलेले आहेत. सखी पार्वतींना हळदी, कुंकू, कापसाचं वस्त्र, फूल असं अर्पण करून घ्यायचं. आणि नंतर मग आपण जे शिवलिंग तयार केलेलं आहे त्यांना अभिषेक घालून घ्यायचा. अगोदर पाण्याने आणि नंतर कच्च्या दुधाने आणि नंतर पाण्याने असा अभिषेक घालून घ्यायचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणू शकता. किंवा आपली ही पूजा चालू आहे तोपर्यंत उमा महेश्वर देवताभ्यो नमः ह्या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता. तुम्हाला जो कोणता सोपा वाटेल तो मंत्र म्हणला तरी चालतो. फक्त श्रद्धेने पूजा करायची. आपल्या मनामध्ये भाव चांगला असला पाहिजे, मग ती पूजा आपली देवापर्यंत पोचली जाते. नंतर महादेवाच्या पिंडीला चंदन, भस्म अर्पण करायचा. कापसाचं वस्त्र बनवलेलं होतं ते अर्पण केलं. आपण जे महादेवांसाठी वस्त्र बनवतो त्याला हळदी कुंकू लावायचं नाही. बाकी वस्त्रांना हळदी कुंकू लावलं तरी चालतं. आणि जे काही तुमच्याकडे फुलं असतील ते फुलं पण अर्पण करून घ्यायची. पूजा करत आहे तोपर्यंत आपला मंत्र हा चालू राहायला पाहिजे. किंवा आता फोनमध्ये आपल्याला यूट्यूबमुळं खूप सोपं झालेलं आहे, तुम्ही बाजूला लावून ठेवूनसुद्धा पूजा करू शकता. मग काही बेलपत्र असतील तर 108 बेलपत्र भेटली तर तेही तुम्ही अर्पण करू शकता, किंवा 4-5 भेटली तरी तेही अर्पण करू शकता. आणि ह्या पूजेमध्ये सगळ्यात मान असतो तो पत्रीचा, म्हणजे 5 फळांची पालवी तेही अर्पण करायची. आता मी ते बाजूला अर्पण केलेले आहे, कारण त्याच्यावरती जागा माझ्यापाशी कमी असल्यामुळं तिथं व्यवस्थित ठेवता येत नव्हतं. आणि नंतर मग 5 विडं मांडून घ्यायचं. आता तुमच्याकडे 2 मांडत असतील तर 2 मांडू शकता, 5 मांडत असतील तर 5 मांडले तरी चालतात. खाऊची 2-2 पानं असं ठेवून घेतली होती. त्याच्यावरती
खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी आणि 1 रुपया, बदाम असं ठेवून द्यायचं. आणि विड्यांना पण ना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल असं अर्पण करून घ्यायचं. ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, देवांमध्ये विष्णुश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिकेचे व्रत सगळ्या व्रतामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. म्हणूनच या व्रतापासून मनुष्य पापापासून मुक्ती होते, 7 जन्माचे पातक नाहीसे होते, स्त्रियांचे सौभाग्य वाढते. या दिवशी उमा ईश्वराची पूजा करावी व रात्री जागरण करावे. 11 वेळी शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भजन म्हणावे. आता ओटीचं रेडीमेड साहित्य आपल्या महाराष्ट्रामध्ये भेटून जातं. आता माझ्याकडे काही ते साहित्य नाही, तर मी काय केलं, 2 ब्लाऊज पीस घेतले. दोघींचीही ओटी ठेवायची असते. तर तांदूळ, खोबरं, हळकुंड, सुपारी असं त्याच्यावरती घालून देवीला ओटी अर्पण करून घेतली, माता पार्वतींना पण आणि त्यांच्या सखींना पण. आणि बाजूला असं साईडला ठेवून दिली. छोट्या भेटल्या तर तुम्ही तिथंच बाजूला पाटावरती त्यांच्या बाजूला ठेवू शकता. आता ही जास्त मोठी असल्यामुळं साईडला ठेवली. आणि फळं काय असतील तुमच्याकडे, 5 फळं असतील तर चालतेत, किंवा एकच असेल तर मग ते 5 घ्यायचं. आता मी 5 केळी घेतल्या होत्या, खाली पाण्याचा चौकोन काढून नैवेद्य अर्पण केला. नंतर दूध आणि साखरेचा पण शंकराला नैवेद्य अर्पण करून घ्यायचा. धूप दीप लावून घ्यायचं आणि नंतर मग आरती करायची. हरतालिकेची आरती करून घ्यायची. अगोदर गणपती बाप्पांची, नंतर महादेवांची आणि नंतर हरतालिकेची अशी आरती करून घ्यायची. आणि पुस्तकामध्ये कथा आहे, हरतालिकेची कथा म्हणून पुस्तक भेटतं, ती कथा वाचू शकता किंवा यूट्यूबला जरी लावून ऐकली तरी चालते. आरती करून झाले की नैवेद्य दाखवून घ्यायचा. हरतालिकेची पूजा ही सकाळी मांडली जाते. अगोदर आपली नित्यसेवा देवपूजा आहे ना ती करून घ्यायची आणि नंतर ही पूजा मांडायची. आणि शिवलिंग हे वाळूचंच करायचं असतं. आता तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जर राहत असाल कुठं बाहेर, तर वाळू भेटत नसेल, माती भेटली ना तरीही म्हणजे केली तरी चालते, फक्त आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे. आणि जी देवघरामध्ये आपण जी शिवपिंडीची पूजा करतो ती शिवपिंडी या पूजेमध्ये चालत नाही. आणि सकाळची पूजा मांडून वाचून घ्यायची आणि दिवसभर उपवास धरायचा. संध्याकाळी पण मग आपण दिवाबत्ती करून घ्यायचं आणि जे काही फळं, दूध, साखर असेल त्याचाच नैवेद्य दाखवून घ्यायचा. आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो. आता काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर सोडतात, तर काही ठिकाणी सकाळी उपवास अगोदर सोडला जातो. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आरती वगैरे करून घ्यायची, नैवेद्य दाखवून घ्यायचा. आणि त्या दिवशी तुम्हाला जेवढं जमल तेवढं तुम्ही नामस्मरण करू शकता, महादेवांचा मंत्र जप करू शकता, तुमच्याच्याने जेवढं जमल तेवढं. सर्वांना हरतालिका व्रताच्या शुभेच्छा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, असेच पूजेचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी.